अनेक वर्षांचं ठाणेकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून MCAने पाऊल टाकलं आणि तिथे ठाणे महानगरपालिकेची जी अकोमोडेशन रिझर्वेशन नावाची जी स्कीम होती त्याच्यामध्ये काही उद्योजकांनी तिथे जवळजवळ 22 एकरची जमीन विकत घेतली होती। त्याच्यामध्ये 5 एकर रिझर्वेशन ग्राउंडचं होतं। ते ग्राउंड डेव्हलप करण्याचं काम त्या बिल्डर्सचं होतं। ते बिल्डर आणि MCA मिळून आता ते ग्राउंड एक अकॅडमी म्हणून डेव्हलप करणार आहेत, ज्याच्यातनं क्रिकेटर बनवण्याची फॅक्टरी तयार होईल। MCAने वानखेडे स्टेडियम, बांद्रा क्रिकेट अकॅडमी असे 2 क्रिकेट अकॅडमीज मुंबईमध्ये तयार केल्या। मुंबईच्या बाहेरची पहिली क्रिकेट अकॅडमी ही मुंब्र्यात येते आहे आणि माझं असं मत आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशन हे क्रिकेटर बनवण्याची फॅक्टरी आहे। सुनील गावस्कर, अजित वाडेकर, करसन गावरी, अब्दुल इस्माईल, सरफराज खान, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, विनोद कांबळी हे सगळे कुठनं तयार झाले? ते मुंबई क्रिकेट असोसिएशनची महाराष्ट्राला नाही देशाला क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला देखील ही भेट आहे। त्यामुळे अशा एखादा क्रिकेटर तयार व्हावा। अजूनही 3-4 खेळाडू आजही मुंबईला जातात, क्रिकेट म्हणजे ट्रेनिंग घेतात आणि आज चांगल्या चांगल्या जागांवरती त्यांना नोकरी मिळाली आहे। ते सगळे मुंबऱ्यातले आहेत आणि याबाबत मी माननीय आयुक्त, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजिंक्य आमचे अध्यक्ष यांचे सगळ्यांचे आभार मानतो की ह्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबऱ्यामध्ये आज एवढी मोठी क्रिकेट अकॅडमी आली आहे। तसेच हे जे व्यावसायिक आहेत या व्यावसायिकांनी देखील हा विचार ठेवला की असं ग्राउंड आपण हे पूर्णतः अपप्रचार चालू आहे की याच्यात पैसे मिळवले जातील। मुंबई क्रिकेट असोसिएशन ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि चॅरिटी म्हणून ते काम करणार। एकही रुपया ट्रेनिंगसाठी कोणाकडनंही घेतला जाणार नाही, हे स्वतः अध्यक्ष सांगतील। ठीक आहे, मी 20 वर्षापासून हा पाठपुरावा करतो। अखेरीस त्याला आयुक्त एकनाथ शिंदे साहेब आणि सगळ्यांच्याच प्रयत्नांमुळे त्याला आज मान्यता मिळाली आहे। सर काय सांगाल, किती मोठी गोष्ट आहे मुंबईसाठी आणि नवीन एक आपल्याला म्हणजे पाहायला मिळते, काय सांगाल? ॲक्च्युली मुंबऱ्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण इकडनं जो प्लेयर मुंबईमध्ये 5 ते 6 तास ट्रॅव्हल करून येतो त्याच्या घराच्या जवळ किंवा त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये त्याला एक अकॅडमी मिळणार आहे आणि ती सुद्धा मोफत। इकडे टॅलेंट हंट होईल, इकडे ओपन नेट्स होतील, तिकडनं मॅक्झिमम प्लेयर त्यांना सिलेक्शन प्रोसेसमध्ये येता येईल। खूपसे प्लेयर्स आज ठाण्यामधनं आले आहेत। तुम्ही बघितलं तुषार देशपांडे असेल किंवा मुंबईचा जो कोच आहे ज्यांनी रणजी ट्रॉफी जिंकून दिली, ओमकार साळवी हा ठाण्याचा आहे, आविष्कार साळवी, असे अनेक प्लेयर आज ठाण्याने दिले आहेत। पण कुठेतरी ही जी फॅक्टरी तयार होण्याची जी अकॅडमीची गरज होती, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती, ती आज कुठेतरी ठाणा कमिशनर असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, ह्यांनी सगळ्यांनी जो प्रयत्न केला आणि कुठेतरी खेळाडूच्या मागे उभा राहण्यासाठी ही अकॅडमी झाली पाहिजे। आणि आज एक पॉझिटिव्ह नोटवर आमची आज बैठक झाली। कमिशनरसुद्धा खूप पॉझिटिव्ह होते की हे ठाण्याच्या मुलांसाठी एक योग्य पाऊल आहे आणि लवकरच याचं भूमिपूजनसुद्धा होईल आणि ठाण्यातले मॅक्झिमम प्लेयर्स इकडनं मुंबईसाठी आणि भारतासाठी खेळतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।